ओम गुरुदेव. आज तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगणार आहे आणि ते आहे नवरात्रीची पूजा आणि स्थापना. आपण नवरात्रीची पूजा आणि स्थापना करतो. प्रत्येकजण आपल्या आपल्या कुलदैवताची पूजा आणि स्थापना करतात. जसे आपल्या घरामध्ये जे कुलदैवत असेल प्रत्येकाचं वेगवेगळं असतं ते आपण स्थापन करतो. पण 9 दिवस 9 देवीची 9 प्रकारची पूजा केल्याचं पुण्यफळ पण भेटतं आपल्याला. म्हणून ते कसं करायचं, तर तुम्ही काय करायचं, प्रथम गणेश जे असतं, जसे सुपारीला आपण गणेशाचं औक्षण करतो तसं त्यांना शुद्धीकरण करून घ्यायचं. जल, दूध, हळदी, कुंकुम सर्व असं गणेशला धुवून घ्यायचं. मग गणेशचं स्थापन करायचं. त्यानंतर तुम्ही आदिशक्ती जी असेल, तुमचं कुलदैवत असेल, त्यांना स्थापन करायचं आणि घटाची स्थापना करायची. तर आजच्या दिवशी जी पहिली देवी आहे ती आपण जगज्जननी आदिशक्ती माता, त्यांनी हिमवंत राजा आणि मैनावती राणी यांच्या इथे त्यांनी जन्म घेतला होता हिमालयाच्या इथं, म्हणून त्यांचं नाव शैल्यापुत्री असं नाव पडलं. आणि म्हणून आजचा पहिला दिवस शैल्यापुत्रिये नमो नमः, ओम शैल्यापुत्रिये नमो नमः असं 108 वेळा जर तुम्ही हा मंत्र म्हणला तर तुम्हाला याचं पुण्यफळ अवश्य लाभल. आणि 9 दिवस 9 प्रकारची पूजा, म्हणजे तुम्ही 9 देवीची पूजा करा. प्रथम शैल्यापुत्रिये नमो नमः, द्वितीय ब्रह्मचारिणी नमो नमः, कुसमुंडाय नमो नमः, चंद्रघंटाय नमो नमः, स्कंदमाताय नमो नमः, कात्यायिनी नमो नमः, कालरात्रिये नमो नमः, सिद्धिदात्रिये नमो नमः, मागौरिये नमो नमः. असे 9 प्रकारची 9 दिवसांची पूजा केल्याने तुम्ही 9 देवींची पूजा केल्याचं तुम्हाला पुण्यफळ लाभतं. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी एवढंच सांगेल. ओम गुरुदेव. धन्यवाद.